दोन मुली जन्मल्यानंतर वंशाला दिवा हवा या बुरसटलेल्या विचारसरणीत शासकीय अधिकारी सुद्धा मागे नाहीयेत आणि याच बुरसटलेल्या विचारसरणीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना सरकारी नोकरीला मुकावं लागलंय। समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांना 3 अपत्य असल्या कारणाने सेवेतून कमी करण्यात आलंय। या 3 अपत्यांमध्ये पहिल्या 2 मुली आणि तिसऱ्या मुलगा जन्माला आल्याचं आता समोर आलंय। यामुळे शासकीय अधिकारी सुद्धा मागासलेल्या विचाराला खतपाणी घालत असल्याचं यातून सिद्ध होतंय। तसं बोललं जाते की वंशाला दिवा हवा म्हणून या शासकीय अधिकाऱ्यांनी तिसरं अपत्य जन्माला घातलं। याबाबत नक्की सांगता येणार नाही, कारण तिसरा अपत्य जन्माला घालण्यामागचा हेतू त्यांचा काय हा खरं तर प्रशासक म्हणून आम्हाला सांगता येणार नाही। परंतु एक नक्की की तिसरा अपत्य हे 2006 नंतर जन्माला आलेलं आहे, नव्हे ते 2013 साली ज्यावेळी त्यांची सरळ सेवेने नियुक्ती झाली त्याच्या काही 1-2च वर्ष अगोदर जन्माला आलेला आहे। हे त्यांनी मान्य पण चौकशीमध्ये केलेलं आहे। चौकशीत त्यांना हा प्रश्न काही विचारण्यात आलेला होता, अशा अनुषंगाने वंशाच्या दिव्याच्या अनुषंगाने अशा अनुषंगाने त्यांना प्रश्न विचारण्यात आलेले होते, फक्त त्यांनी तिसरा अपत्य झाल्याचं कबूल केलेलं आहे, एवढंच त्या चौकशी अहवालामध्ये नमूद आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।